आता मी तुमच्या समोर उभा राहून काही बोलतो, म्हणजे मी एक एक वाक्य तयार करतो आणि ते तुमच्या समोर मांडतो, तेव्हा तुम्हाला त्याचा काहीतरी अर्थ प्राप्त होतो, बरोबर आहे का नाही? मग असा अर्थपूर्ण वाक्य तयार होईपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला भाषेचे मूलभूत घटक पाहायचे असतात. तर भाषेच्या मूलभूत घटकांमध्ये काय काय येतं पहा. सगळ्यात आधी येतं वर्ण, किंवा त्यालाच आपण मूलध्वनी म्हणतो. काय म्हणतो? मूलध्वनी. वर्णांच्या एकत्रीकरणातून पुढे अक्षर तयार होतं, अक्षरांच्या एकत्रीकरणातून पुढे शब्द तयार होतो, आणि शब्दांचा आपण एक विशिष्ट समूह तयार केला की त्या समूहाला अर्थ प्राप्त होतो, आणि अर्थ प्राप्त झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? वाक्य म्हणतो. काय म्हणतो? वाक्य. मग भाषेच्या मूलभूत घटकांमध्ये 4 गोष्टी येतात. तुमचे वर्ण, त्याच्यानंतर अक्षर, त्याच्यानंतर शब्द, वाक्य. काय काय येतं? वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य. वर्णमालेतील मूलध्वनी म्हणजे वर्ण, वर्णांच्या एकत्रीकरणातून तयार होईल अक्षर, अक्षरांच्या एकत्रीकरणातून तयार होतो शब्द, आणि शब्दांच्या समूहापासून तयार होत असतं वाक्य.